हॅलो मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया अशा एका व्यक्तीबद्दल की ज्याने त्याच्या आयुष्यामध्ये विचारांची थिंकिंगची लेवल ही क्रॉस केली. आणि अशी ती व्यक्ती आहे जी व्यक्तीने टेस्लाची निर्मिती केली, ज्या व्यक्तीने स्टारलिंकची निर्मिती केली, ज्या व्यक्तीने स्पेस एक्सची निर्मिती केली. काय वाटतं, विचार करणं सोपं आहे का? आउट ऑफ द बॉक्स जाऊन जगाला बघायचा दृष्टिकोन ज्याच्याकडे होता, असं व्यक्तिमत्व म्हणजे एलॉन मस्क. आजच्या काळामध्ये या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक नाव. फक्त हे मोठं होण्यामागचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की यांची जी विचारसरणी होती ती आउट ऑफ द बॉक्स होती. काय विचार केला असेल बरं, की माझे सॅटेलाइट्स आकाशात जातील आणि जमिनीवर जसेच्या तसे येऊन उभे राहतील? काय विचार केला असेल बरं, की जगातल्या कानाकोपऱ्यात माझ्या स्टारलिंकच्या थ्रू इंटरनेट प्रोव्हाइड केलं जाईल? काय विचार केला असेल बरं, की माझी बनवलेली गाडी ही मानवरहित गाडी असेल? बघा, ज्या वेळेस आपण जगामध्ये आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतो, जगाच्या पलीकडे जाऊन विचार करतो, त्यावेळेस जगाला असे वेगवेगळे मान्यवर भेटतात. आता तर बघा विचाराची हद्द काय झालेली आहे, की माणसाच्या मेंदूमध्ये चिप लावायचे आणि त्याच्या विचारांनी ऑटोमेशन्स व्हावे. म्हणजे बघा किती मोठी टेक्नॉलॉजी हे डेव्हलप करत आहे. तर नक्कीच असे जे या जगातील टॉप लोक घडले, हे घडण्यामागचं मेन कारण होतं यांच्याकडे विचार हा टॉप लेवलचा होता, विचार हा आउट ऑफ द बॉक्स होता. म्हणून नक्कीच आपण विचार करताना सुद्धा आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायला पाहिजे, असं मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला, सांगा.